नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण नोव्हेंबर महिन्याच्या वन लाइनर स्वरूपामध्ये चालू घडामोडी पाहत आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण 150 प्रश्न घेतलेले आहेत। तर खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप मदत होऊ शकते। तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात। तर आजचा आपला पहिला प्रश्न पाहून घेऊयात, महत्त्वाचा आहे। सर्वांनी पहिल्या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर आपल्या महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजेश अग्रवाल यांची। यानंतर आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये 40 गुणांसह आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपला भारत देश आहे 3ऱ्या क्रमांकावर। यानंतर कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 36व्या क्रमांकावर आहे। यानंतर अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये बहुपत्नीय विवाह कायदेशीर गुन्हा असे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर आसाम या। यानंतर हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी आपल्या भारताने कोणत्या देशाशी करार केला आहे? तर फ्रान्स या देशाशी। यानंतर अंडर 19 आशिया चषक 2025 साठी आपल्या भारताच्या कर्णधारपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आयुष म्हात्रे यांची। यानंतर सुजलाम भारत शिखर परिषद 2025 चे उद्घाटन कोठे झाले आहे? तर नवी दिल्लीमध्ये। तर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोणत्या मुद्द्यावर कठोर कायदा करण्यास सांगितले आहे? तर दिव्यांग व्यक्तींविरुद्ध अपमानजनक किंवा उपहासात्मक टिप्पणीसाठी। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 9वा। तर भारतीय सैन्याने 2025 साठी कोणता कार्यक्रम आयोजित केला होता? तर चाणक्य डिफेन्स डायलॉग 2025 हा। यानंतर 10वा प्रश्न, तर जागतिक एड्स डे केव्हा साजरा केला जातो? तर 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारताच्या महिला क्रिकेट संघाने वुमन्स वर्ल्ड कप पहिल्यांदाच कोणत्या वर्षी जिंकला आहे? तर 2025 या। यानंतर भारतीय लष्कराने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील आपल्या क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या बटालियनची स्थापना केली आहे? तर भैरव बटालियन। यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच ऑक्टोबर 2025 मध्ये दक्षिण कोरियाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुंधवा या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर डोनाल्ड ट्रम्प यांना। यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी केव्हा दिली? तर 28 ऑक्टोबर 2025 रोजी। यानंतर नुकतेच उत्तर प्रदेश राज्यामध्ये 76व्या जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे। तर त्या जिल्ह्याचे नाव काय आहे? तर कल्याण सिंह नगर असे आहे। यानंतर आपल्या भारताच्या सर्वात वजनदार दळणवळण उपग्रहाचे नाव काय आहे? तर CMS-03 असे। यानंतर 2025 बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप मध्ये 15 वर्षाखालील मुलींच्या एकेरीमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर सायना मणिमुथू यांनी। यानंतर पुढील प्रश्न, जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली आहे? तर रशिया या देशाने। यानंतर आपल्या भारताने पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक अपघात तपास गट बैठकीचे आयोजन कोठे केले आहे? तर नवी दिल्लीमध्ये केले आहे। यानंतर अलीकडेच उद्धव उत्सव 2025 हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला? तर मध्य प्रदेश या। यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी सलग 4थ्यांदा कोणाची निवड करण्यात आली आहे? तर अजित पवार यांची। यानंतर 22वा प्रश्न, आपल्या भारताचा 90वा ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे? तर AR इलमपार्थी ठरलेला आहे। यानंतर अलीकडेच इंग्लंडच्या कोणत्या क्रिकेट खेळाडूला नाईटहुड सन्मान मिळाला? तर जेम्स ॲडरसन या। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या रोगाला नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित केले आहे? तर कुष्ठरोग। यानंतर FIDE बुद्धिबळ विश्वचषक ट्रॉफीचे नाव बदलून कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर विश्वनाथन आनंद यांच्या। यानंतर कोणत्या अंकाला dictionary.com ने 2025 या वर्षातील सर्वोत्तम अंक म्हणून जाहीर केले? तर 67। यानंतर लिथुआयम कादंबरीचे नुकतेच हिंदीमध्ये प्रकाशन झाले आहे। तर त्याचे अनुवादन कोणी केले? तर डॉक्टर पूनम तिवारी यांनी केले आहे। यानंतर अलीकडेच कोणत्या देशाने ह्युनमू 5 हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले आहे? तर दक्षिण कोरिया। यानंतर
दया डोंगरे यांचे नुकतेच 3 नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. तर त्या कोण होत्या? तर त्या होत्या ज्येष्ठ अभिनेत्री. यानंतर राष्ट्रीय गृहिणी दिवस कधी साजरा केला जातो? तर 3 नोव्हेंबर या दिवशी. यानंतर तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर दुष्यंत गुणशेखर यांना. यानंतर नेदरलँड देशाचे पहिले समलैंगिक पंतप्रधान कोण बनले आहेत? तर रॉब चेटन बनले आहेत. यानंतर भारत डिसेंबर 2025 पर्यंत कोणत्या देशातून 8 चित्ते आणणार आहे? तर बोत्स्वाना या. यानंतर अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर ते आहे केरळ हे राज्य. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर मुंबईतील माझगाव डॉक येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी जहाजांचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर अमित शहा यांच्या. यानंतर पूर्वी प्रचंड प्रहार हा त्रिसेवा सराव कोठे आयोजित केला जात आहे? तर अरुणाचल प्रदेश. यानंतर पहिला BWF एअर बॅडमिंटन विश्वचषक कोठे आयोजित केला जाणार आहे? तर शारजाह UAE मध्ये. यानंतर आपल्या भारताच्या पहिल्या संरक्षण EVचे नाव काय आहे? तर वीर EV असे आहे. यानंतर डिक चेनी यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर ते कोणत्या देशाचे माजी उपाध्यक्ष होते? तर अमेरिका. यानंतर जागतिक दिवस कधी साजरा केला जातो? तर 5 नोव्हेंबर या दिवशी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तंबाखूवर जनरेशनल बॅन लावणारा पहिला देश कोणता बनला आहे? तर मालदीव हा. यानंतर वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्टच्या कायदा नियम निर्देशांक 2025 मध्ये आपला भारत 143 देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे? तर 86व्या क्रमांकावर आहे. आपल्या महाराष्ट्राने विद्यार्थी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला? तर 7 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला. यानंतर दुर्गम आणि वंचित भागांमध्ये उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी स्टारलिंक कंपनीशी करार करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? तर ते आहे आपले महाराष्ट्र हे राज्य. यानंतर आपल्या भारताने पाकिस्तान सीमेजवळ राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशामध्ये कोणता संयुक्त लष्करी सराव आयोजित केला आहे? तर त्रिशूल हा. यानंतर पिलिया मालेनाडू नावाच्या जम्पिंग स्पायडरची नवीन एक प्रजाती अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये आढळून आली आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये. यानंतर आंतरराष्ट्रीय महासंमेलन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर दिल्लीमध्ये करण्यात आले. यानंतर 34वा धद्री बाबैया दामेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला? तर तो पंजाब या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे. यानंतर संगणकीय आणि कम्युनिकेशन नेटवर्क्सवरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सर्वोत्तम पेपर पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर बालाजी कृष्णन यांनी. यानंतर 50वा प्रश्न पाहूयात आपण. तर 2025 मध्ये गुरु नानक यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? तर 556वी जयंती. कितवी? तर 556वी. यानंतर 51वा प्रश्न. तर हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर शेफाली वर्मा यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यानंतर आपल्या देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळमधील कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे? तर कोची या. यानंतर 2025 मध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा कितवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला? तर 150वा. कितवा? तर 150वा. यानंतर फ्रेंच शेव्हलियर डे ल ऑर्डर नॅशनल टू मेरिट हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर सुनील कांत मुंजाल यांना. यानंतर 2025 मध्ये COP30 हवामान शिखर परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे? तर बेलेम ब्राझील मध्ये. यानंतर बुकर पुरस्कारासाठी निवडलेले द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर किरण देसाई यांनी. यानंतर पुढील प्रश्न. तर 2025 चा डेटन शांतता जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर सलमान रश्दी यांना देण्यात आला. यानंतर सामिया सुलूह हसन कोणत्या देशाच्या राष्ट्रपती बनल्या आहेत? तर टांझानिया या. यानंतर 2026 च्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये कोणत्या भारतीय संस्थेने अव्वल स्थान पटकावले आहे? तर IIT दिल्ली. यानंतर दरवर्षी जागतिक रेडिओग्राफी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 8 नोव्हेंबर या दिवशी. यानंतर पुढील प्रश्न 61वा. तर 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी
अफजल खानाचा वध केला, तर हा दिवस कोणत्या नावाने ओळखला जातो? तर शिवप्रताप दिवस या नावाने ओळखला जातो. यानंतर आपल्या भारतातील दानशूर व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर शिव नाडर आहेत. यानंतर कोणता जिल्हा आपल्या देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बनलेला आहे? तर बालोद हा. यानंतर 2026 ची जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाईल? तर आपल्या भारत या देशामध्ये. यानंतर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर प्रवीण दरेकर यांची. यानंतर आपल्या भारताचे 91वे ग्रँडमास्टर कोण बनले? तर राहुल VS बनले आहेत. यानंतर भारतीय नौदलातील 40वे मटेरियल प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर बी शिवकुमार यांनी. यानंतर राष्ट्रीय संरक्षक प्रबोधिनीचे म्हणजेच NDAचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अनिल जग्गी यांची. यानंतर पुढील प्रश्न, तर 2025च्या सर्वात आनंदी शहरांच्या यादीमध्ये आपल्या भारतातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरले आहे? तर ते आहे मुंबई हे शहर. यानंतर 2025च्या सर्वात आनंदी शहरांच्या यादीमध्ये कोणते शहर जगातील पहिल्या क्रमांकावर आहे? तर ते आहे अबुधाबी हे शहर. यानंतर नुकतेच कोणत्या देशाने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर ऑस्ट्रेलिया या. यानंतर पुढील प्रश्न, राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे व शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या नवीन घोषवाक्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर देवेंद्र फडणवीस यांच्या. यानंतर मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ते आहे कर्नाटक हे राज्य. यानंतर पुढील प्रश्न, तर युवा नेमबाज सम्राट राणा यांनी जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी कोणते पदक जिंकले आहे? तर ते आहे सुवर्ण पदक. कोणते? तर सुवर्ण पदक. यानंतर BSF ची श्वान बबिता हिला कोणता पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे? तर राष्ट्रीय K9 शौर्य पुरस्कार 2025. यानंतर 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर ते आहे आपल्या महाराष्ट्रातील नवी मुंबई हे शहर. यानंतर यंदाचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर विनोद शिरसाट यांना. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, वाघ चिरमुले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार यंदा कोणाला जाहीर झाला आहे? तर नाम फाउंडेशनला. यानंतर पुढील प्रश्न, बुकर पुरस्कार 2025 या पुरस्काराने कोणाला नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे? तर डेव्हिड सॅले यांना. यानंतर 80वा प्रश्न महत्त्वाचा आहे, तर अलीकडेच कोणत्या देशाने अपोलो नावाचा लष्करी लेझर विकसित केला आहे? तर ऑस्ट्रेलिया या. यानंतर 2025चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर गुरुदेव श्री रविशंकर यांना. यानंतर कोणत्या राज्य सरकारने बहुपत्नीत्वावर अधिकृतपणे बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे? तर आसाम या. यानंतर झारखंड राज्याच्या पहिल्या महिला DGP कोण बनल्या आहेत? तर तदाशा मिश्रा बनल्या आहेत. यानंतर UN टुरिझम महासचिवपदी निवड झालेल्या पहिल्या महिला कोण बनल्या? तर शेखा नासेर अल नोवेस बनल्या आहेत. यानंतर 85वा प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि श्रीलंका या देशादरम्यान मित्रशक्ती युद्ध अभ्यास 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर बेळगाव कर्नाटक मध्ये नुकतेच करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 86वा, तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? तर जितेंद्र आव्हाड यांची. यानंतर नुकतेच बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे, तर यामध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या आहेत? तर BJP या पक्षाने जिंकल्या आहेत. तर एकूण जागा आहेत 89. किती? तर 89 जागा जिंकल्या आहेत. यानंतर 2 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 दरम्यान 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये. यानंतर 2025चा गोल्डन पीकॉक पुरस्कार कोणत्या कंपनीला देण्यात आला? तर हेरिटेज फूड्स लिमिटेड म्हणजेच HFL या कंपनीला. यानंतर लेव्हल्स फाईट लीग म्हणजेच LFL जिंकणारा पहिला भारतीय फायटर कोण बनला आहे? तर संग्राम सिंग बनला आहे. यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवे किती लेनचा होणार आहे? तर 10 लेनचा होईल.
यानंतर आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर पवन कुमार चामलिंग यांच्या नावावर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 93वा. तर आपल्या महाराष्ट्र सरकारने मुंबईतील झोपडपट्टी क्लस्टरच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी कोणती नवीन योजना नुकतीच सुरू केली आहे? तर ती योजना आहे SCRS म्हणजेच झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना. यानंतर पुढील प्रश्न, तर SBI कोणती सेवा 1 डिसेंबर पासून बंद करत आहे? तर ती सेवा आहे M-Cash ही सेवा. कोणती? तर M-Cash ही सेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 95वा. तर न्यू मंगळूर पोर्टच्या आधुनिकीकरणासाठी किती रक्कम मंजूर झाली आहे? तर 1500 कोटी रुपयांची. यानंतर पुढील प्रश्न, तर पंजाब हे राज्यभर भारत नेट योजना लागू करणारे पहिले राज्य बनले आहे. तर ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी या क्षेत्राशी ही योजना संबंधित आहे. यानंतर 24वी आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 आपल्या भारताने कोणत्या देशाचा पराभव करून जिंकली? तर इराण या. यानंतर 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कोणत्या शहर आयोजित करत होता? तर नवी दिल्ली. यानंतर 3रा भारतीय सैन्य वारसा महोत्सव कोठे आयोजित झाला आहे? तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर 100वा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर वाणिज्य व उद्योग मंत्र्यांनी कोणत्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीला संबोधित केले आहे? तर उद्योग समागम 2025 या. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना, तर आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जाऊन सुद्धा खूप कमी विद्यार्थी लाईक करतात. म्हणून आजच्या या व्हिडिओला फक्त 500 लाईकचं टार्गेट ठेवलेलं आहे मी. तर सर्व विद्यार्थ्यांनी 500 लाईक पूर्ण करा. आणि स्पेशली तुमच्यासाठी मी शेवटी या व्हिडिओमधले खूप महत्त्वाचे 2 प्रश्न देखील देत असतो. त्या दोन्ही प्रश्नाची उत्तर तुम्ही कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील कॉमेंटमध्ये कळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं लाईकचं टार्गेट व कॉमेंटमधलं उत्तर पाहून मलाही पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन व बळ मिळत असतं. म्हणून सर्वांनी दोन्ही टार्गेट पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर चला पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. यानंतर पुढील प्रश्न, तर शेख हसीना या कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या ज्यांना नुकतेच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे? तर बांगलादेश. यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 चे शुभंकर काय आहे? तर खम्मा आणि घनी. यानंतर टांझानिया या देशाने नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर मविगुलू चेम्बा असे त्यांचे नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा आपल्या देशातील पहिला प्रयोग कोठे होणार आहे? तर जुन्नर पुणे या ठिकाणी. यानंतर 16 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान गरुड हवाई सराव 2025 कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर भारत व फ्रान्स या. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये आपल्या भारताच्या गुरप्रीत सिंगने कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक. यानंतर महिलांसाठी दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन कोणी सुरू केले आहे? तर BSF ने. यानंतर 19 नोव्हेंबर रोजी खालीलपैकी कोणते दिवस साजरे केले जातात? तर आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, जागतिक शौचालय दिवस व महिला उद्योजकता दिवस साजरे केले जातात. यानंतर जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 15वा क्रमांक आहे. यानंतर सुधारित भारत नेट योजना लागू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरले? तर पंजाब हे राज्य. यानंतर बिहारचे 10वे मुख्यमंत्री म्हणून शपथ कोणी घेतली? तर नितीश कुमार यांनी घेतली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळांवर धावायला केव्हा सुरू होणार आहे? तर डिसेंबर 2025 मध्ये. यानंतर मालगाडीच्या सुरक्षिततेसाठी आपल्या भारतातील रेल्वेने कोणती प्रणाली स्थापित करण्याचा निर्णय घेतला? तर दृष्टी सिस्टम. यानंतर कॅम्ब्रिज डिक्शनरीने 2025 साठी वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द जाहीर केला आहे? तर पॅरासोशियल हा शब्द. यानंतर आपल्या भारतातील सैन्याने ब्रह्मशीर हा युद्ध सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे? तर गुजरात या. लक्षात ठेवा. 115वा प्रश्न. यानंतर 116वा, तर नागालँडमध्ये होणाऱ्या हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी कोणत्या देशाला कंट्री पार्टनर म्हणून घोषित करण्यात आले? तर युनायटेड किंगडम या. यानंतर 2025 मध्ये आपल्या भारताची पहिली अणुचाचणी ऑपरेशन स्माइलिंग बुद्धाला एकूण किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर 51.
यानंतर 2026चा FIH हॉकी विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाईल तर बेल्जियम आणि नेदरलँड. यानंतर 16व्या गव्हर्नन्स अवॉर्डमध्ये मानद ऑस्कर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर टॉम क्रूज आणि डेबी ॲलन यांना. यानंतर 120वा प्रश्न तर कोणत्या राज्यातील पन्ना डायमंडला GI टॅग मिळाला आहे तर मध्य प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न मिस युनिव्हर्स 2025चा किताब कोणी जिंकला तर फतिमा बॉश यांनी. यानंतर 122वा प्रश्न तर वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये आपल्या भारत देशाने एकूण किती पदके जिंकले आहेत तर 20 पदके. यानंतर पुढील प्रश्न तर IPL 2026 साठी राजस्थान रॉयल्स या संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कुमार संगकारा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विवेक सिंगला यांची. यानंतर आपल्या भारतातील कोणते राज्य 100% सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेले पहिले राज्य बनले आहे तर गोवा हे. त्यानंतर पुढील प्रश्न वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये आपल्या भारताच्या मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक जिंकले आहे. यानंतर 24 नोव्हेंबर 2025 पासून आपल्या भारताचे 53वे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहेत तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा असे त्यांचे नाव आहे. यानंतर एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अंध भारतीय महिला कोण बनली तर छोंजिन अंगमो असं तिचं नाव आहे. यानंतर पुढील प्रश्न 129वा तर अंध महिला T20 विश्वचषक 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे तर आपल्या भारत देशाने जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न 130वा तर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 या स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर लक्ष्य सेनने. यानंतर केंद्र सरकारने देशातील 250हून अधिक बंदरांची सुरक्षा कोणत्या संरक्षण दलाकडे सोपवली आहे तर CISF या. यानंतर पुढील प्रश्न नुकतेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मन सिंह देओल उर्फ धर्मेंद्र यांच्या वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे तर 89व्या वर्षी निधन झाले आहे. यानंतर पुढील प्रश्न तर महिला कबड्डी विश्वचषक 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले तर आपल्या भारत देशाने जिंकले आहे. यानंतर साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणाला प्रदान केला तर नितीश कुशलप्पा यांना. यानंतर भारतीय संविधान दिवस केव्हा साजरा केला जात असतो तर तो 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न तर 25 नोव्हेंबर 2025 रोजी अयोध्यातील राम मंदिराच्या कळसावर कोणाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या. यानंतर आपल्या भारताची 26वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे तर शरयू वेलपुला असे तिचे नाव आहे. यानंतर 138वा प्रश्न तर आपल्या जगातील पहिला तरंगता कृत्रिम बेट कोणता देश बांधणार आहे तर तो देश आहे चीन हा देश. यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो ICC T20 विश्वचषक 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर रोहित शर्मा यांची. यानंतर मीरज मित्तल यांच्या जागी आपल्या भारताचे नवीन दूरसंचार सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अमित अग्रवाल. यानंतर इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर जावेद अशरफ यांची. यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेवर कोणत्या देशाने बहिष्कार टाकला तर अमेरिका. यानंतर सॅटेलाइट इंटरनेट सुरू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ते आहे आपले महाराष्ट्र हे राज्य. यानंतर विद्यार्थी मित्रांनो WPL 2026 च्या लिलावामध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली तर दीप्ती शर्मा. यानंतर यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर डॉक्टर सुखदेव थोरात यांना. यानंतर पुढील प्रश्न हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये आपला भारत कितव्या क्रमांकावर आहे तर 23व्या क्रमांकावर आहे. कशाच्या तर क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2026. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी रायथन्ना मिकोसम नावाचा उपक्रम सुरू केला आहे तर आंध्र प्रदेश या. यानंतर जेर बोल्सोनारो यांना 27 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली असून ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती आहेत तर ते आहेत ब्राझील या देशाचे.
यानंतर अलीकडेच जगातील तिसरा सर्वात मोठा मानवतावादी देणगीदार देश कोणता बनला? तर संयुक्त अरब अमिराती बनला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 150वा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्ष द्या. तर दरवर्षी समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी केव्हा साजरी केली जात असते? तर ती 28 नोव्हेंबर या दिवशी साजरी करण्यात येत असते. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण आज झालेल्या मंथली करंट अफेअर व्हिडिओमध्ये पाहिलेत. खूप महत्त्वाचे आणि खूप सोपे प्रश्न आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्राच्या नवे मुख्य सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? तर सर्वांनी योग्य उत्तर कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल, नक्की सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.